साधू महंतांनी कुंभमेळ्याचं काम करावं, त्यांना सेवा पुरवण्याचं काम आमचं असल्याचं मंत्री गिरीश महाजन म्हणाले। साधू महंतांच्या कामात 1% कसूर ठेवणार नाही, कुंभमेळ्याच्या कामाची जबाबदारी आमची असल्याचं महाजन म्हणाले। कुंभमेळ्याच्या कामांवरून नाशिकमधील साधू महंतांनी नाराजी व्यक्त केली होती। कामं वेळेत पूर्ण होणार का असा सवाल साधू महंतांनी उपस्थित केला होता आणि त्यावर महाजनांनी स्पष्टीकरण दिलं आहे। तेच आमचे मुख्यमंत्री आज राज्य करत असताना आमच्या कुंभाची अवस्था अत्यंत दयनीय आहे। दयनीय ही वस्तुस्थिती आहे। मी सनातनी आहे, मुख्यमंत्र्यांचा समर्थक आहे, परंतु आता वेळ खरं बोलल्याशिवाय गत्यंतर नाही, त्यामुळे माझा नाविलाज आहे। म्हणून मी ह्या सरकारची क्षमा मागून मी वस्तुस्थिती मांडतो आणि हे जेवढे अधिकारी दिले यांच्यामध्ये अजिबात समन्वय नाहीये। नाशिक त्र्यंबक सगळा खेळ करून ठेवला, लोकांचं रोजचं जीवन जगणं सुद्धा फार अस्वस्थ झालेलं आहे। हे तिथे फक्त बसतात, कुंभमेळा मंत्र्यांचे काहीच लक्ष नाही आणि त्यात सरकारला जर कुंभमेळा यशस्वी करायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः मॉनिटरिंग करावं लागेल। कुठल्याही मंत्र्याच्या विश्वासावर बसून कुंभमेळा तुमचा जवळजवळ आजच 75 ते 80% फेल गेला म्हणून तुम्ही समजून घ्या। हा अधिकारी तसा, हा तर अधिकारी तसा, हा तहसीलदार तसा, कलेक्टर असा, कुंभ अधिकारी तसा, मंत्री असा। मला वाटतं साधू महात्म्यांचं काम जे आहे ते त्यांनी कुंभमेळा करायचा आहे, त्यांना सेवा पुरवण्याचं काम आमचं आहे। त्यांनी ज्या ज्या मागण्या केल्या आहेत त्या सर्व मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण केलेल्या आहेत। कुठे त्याच्यामध्ये आम्ही हाताकडता घेतलेला नाही। मागच्या वेळेला 1 आणि 2 कोटी आम्ही दिले होते, यावेळेला त्यांनी सांगितलं 5 कोटी पाहिजे। आम्ही 5 कोटी त्यांच्या सगळ्या त्यांना मदत या ठिकाणी केलेली आहे। मग त्याच्यामध्ये ज्या बेसिक गरजा आहेत, शौचालय असतील, थांबण्याचं निवाऱ्याचं काम असेल, टेंटचं काम असेल, त्यासाठी आम्ही 5-5 कोटी रुपये त्यांना दिलेत। त्यांनी मागितल्याप्रमाणे या ठिकाणी दिलेले आहेत आणि आमचं काम अतिशय वेगात सुरू आहे। अजून कुंभमेळ्याला 1 वर्ष अवधी आहे आणि काहीच काम नाही। मला वाटतं साधू महंतांनी सुद्धा आम्हाला समजून घेतलं पाहिजे आणि तुमचं काम काय आहे की ज्यावेळेला कुंभमेळा होईल त्यावेळेला सगळ्या व्यवस्था तुमच्या पूर्ण असल्या पाहिजेत। त्याच्यामध्ये आम्ही 1% कसूर ठेवणार नाही, 1% कसूर राहणार नाही।